पर्यटकांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माधव झरीचे शुभारंभ। नमस्कार, मी संजना भांबुरे ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनलचे उपसंपादक दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात लुप्त पावलेल्या माधव झरीची पर्यटकांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात धाबेपवनी येथील माधवराव पाटील डोंगरवार तसेच मारुती चितनपल्ली यांच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून महाराष्ट्रातील अक्षम्य व निसर्गरम्य वातावरणातील दऱ्याखोऱ्यातील पहाडाने वेढलेल्या जांभूळ झरीचे 5 जून 2026 रोजी पुनरावृत्ती करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात एकमेव वर्षभर चालणारा माधव झरी हा पर्यटन स्थळ असून अलौकिक निसर्गरम्य ऐतिहासिक स्थळ आहे। मारुती चितनपल्ली व माधवराव पाटील डोंगरवार यांच्या निसर्ग प्रेमळ वृत्तीमुळे माधवराव पाटील डोंगरवार यांना अरण्यपुत्र ही पदवी बहाल करण्यात आली। वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पहाडाजवळ पाण्याचा शोध घेऊन माधवराव पाटील यांनी पाण्याच्या झरीची निर्मिती केली। त्यामुळे त्यांच्या मृत्यूपश्चात जांभूळ झरीचे नावाऐवजी माधव झरी हे नाव देण्यात आले। अशा ऐतिहासिक स्थळाला पर्यटकांसाठी माधव झरी दर्शन म्हणून राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध येथून बरेचशी व सफारीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले व पियुष जगताप वन उप संरक्षक क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांनी सांगितले आहे। जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून माधव झरीचे शुभारंभ व एक पेड़ मां के नाम या संकल्पनेतून चुटिया गेट येथे वृक्ष लागवड करून डॉक्टर मंगेश गोंदावले, जिल्हाधिकारी गोंदिया, पियुष जगताप, उपवन संरक्षक व क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया, नायब तहसीलदार क्षीरसागर अर्जुनी मोरगाव, प्रीतम सिंग कोडापे, उपसंचालक नवेगाव बांध, अतुल देवकर, विभागीय वन अधिकारी, बाळकृष्ण दुर्गे, उपविभागीय वन अधिकारी नवेगाव बांध, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील वन अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच पर्यटक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ऐतिहासिक पर्यटन स्थळाची पर्यटकांसाठी विशेषता व उपलब्धी जिल्हाधिकारी व उपवन संरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रीय गोंदिया यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, काय सांगाल, आज माधव झरी गेटला आपण प्रत्यक्ष भेट दिली आणि आज उद्घाटन समारोह होता, त्याबाबत काय अनुभव आला इथल्या ह्या ठिकाणी? आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या गेटचं आपण ओपनिंग करत आहोत आणि हा जो एक निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभव आहे तो लोकांना द्यायचा आहे आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात देखील हे इथलं वनपर्यटन सुरू राहणार आहे आणि व्याघ्र पर्यटनावरती तर बरेच केंद्र काम करत आहेत, परंतु व्याघ्र पर्यटनाव्यतिरिक्त सुद्धा जंगल पर्यटन सुंदर असू शकतं याचा अनुभव लोकांना इथं आल्यावर घेता येईल। पहाडी इलाका आहे आपला, कसं वाटलं? पहाडी इलाका सुंदर आहे। वरती आता ज्या काही अरेंजमेंट्स आहेत, आत हिस्टॉरिकल स्पॉट्स पण काही आहेत, जसं आपले माधवराव डोंगरवारांनी जिथे काम केलेलं आहे त्याचं तिथं एक त्याचा अनुभव हां तो एक आपल्याला तिथं घेता येतो। त्याच्यानंतर मारुतरावांनी जे काम केलेलं आहे ते बघता येतं। प्लस पूर्वी जेव्हा काय म्हणतात तर आपल्याला हत्ती पांगणे हे आपलं वरती गेलो होतो पॉईंट तो काही प्राण्यांवर हां जेव्हा ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे झाला होता तर त्याचे काही लोकेशन्स आहेत की जिथून आपल्याला पूर्ण परिसराचा एक सुंदर दृश्य बघता येऊ शकतं। तर एकंदरीत इथला अनुभव चांगला आहे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून येथील लोकांना एक व्यवसाय किंवा उपजीविकेलाही प्राधान्य मिळणार आहे, कारण इथं गेटवरतीच आपण एक महिला बचत गटांना एक स्टॉलची जागा दिलेली आहे, ज्याच्यातून इथल्या येणाऱ्या पर्यटकांना खाद्यपदार्थ पुरवले जातील। प्लस काही सुव्हिनियरची शॉप्स असतील, इथं जे काही पर्यटनासाठी गाड्या लागणार आहेत त्या गाड्यांसाठी पण आपण काही हे करतो आहे, लोकांचं ट्रेनिंग करतो आहे की जे गाईड म्हणून इथं काम करतील। तर अशा रीतीने पर्यटनालासुद्धा इथं पर्यटनाबरोबरच उपजीविकेच्या साधनांनासुद्धा इथून हातभार लागणार आहे। साहेब, काय सांगाल, आपलं आज वृक्षारोपणचाही होता, मां के नाम से पेड़ काहीतरी आज पर्यावरण दिनानिमित्त माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की एक पेड़ मां के नाम असं एक अभियान तुम्ही करा आणि वृक्ष लागवड करा। तर याच ठिकाणी आम्ही त्या संदर्भातही वृक्ष लागवड केलेली आहे। ठीक आहे। तर नवेगाव बांधचं जे राज्य महामार्ग रोड जो आहे, रोड दुरुस्तीचं जो काम आहे
अरे ती मी आता येताना बघितलं की रोड दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे. तर त्याच्यामध्ये सर ते खूप अडचणी येणार जाणार लोकांचे खूप अपघात होत आहेत आणि त्याच्यामध्ये वाहतुकीसाठी सुद्धा अडथळे होत आहेत आणि ह्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर याच्याबद्दल आता तुम्ही त्या कंत्राटदाराला काय तुम्ही गाईडलाईन नाही, रोडचं काम हे वेळेत कंप्लीट करून घेण्याच्या सूचना देण्यात येतील, कारण तुम्ही म्हणता तसं पावसाळ्यात जर काम सुरू राहिलं तर लोकांची गैरसोय होऊ शकते. तर पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी हे काम पूर्ण करायचे निर्देश आम्ही देत आहोत. मॅडम, आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जो आज तुम्ही चुटिया गेटचं जे माधवझरी पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी तुम्ही ओपनिंग केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन आपण अनेक जसं नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचं युनिफाईड कंट्रोल आपण यावर्षी या आर्थिक वर्षामध्ये 1 मार्चपासून सुरू केलेला होता आणि त्याच्या अंतर्गत आपण 4 बफरमध्ये नवीन गेट उघडण्याची घोषणा केलेली होती. त्यापैकी एक पहिलं गेट आपण मुर्दोली इथं सुरू केलं. त्यानंतर हे दुसरं गेट आता बफरमध्ये आपण सुरू करत आहोत. ह्या संपूर्ण पर्यटनाचा त्याचा जो गाभा आहे, त्याचं जे बेस आहे ते असंच आहे की इथल्या स्थानिकांना त्याच्यातनं रोजगार उपलब्ध व्हावा आणि 12ही महिने नवेगाव नागझिऱ्यासाठी येणारे जे पर्यटक आहेत त्यांना जंगलामध्ये फिरण्याची संधी मिळावी. या गेटची स्पेशालिटी अशी आहे की जी बाकी सफारीमध्ये आपल्याला मिळणार नाही. ते म्हणजे इथे लोकांना पायी चालता येणार आहे. म्हणजे जवळपास 1-1.5 किलोमीटर जंगलामध्ये आतमध्ये पायी चालण्याची संधी इथे उपलब्ध आहे. एक सुंदर मचान उपलब्ध आहे. त्या मचानावरून आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत ऐतिहासिक व्यक्तिमत्व जे झालेले आहेत, म्हणजे जसं आदरणीय चितमपल्ली सर आहेत किंवा माधवराव पाटील डोंगरवार आहेत, तर त्यांच्या स्मृती आपल्या इथे जंगलात आतमध्ये आहेत. त्यांचं दर्शन या निमित्ताने घेता येणार आहे आणि जो जंगलाचा आनंद आहे तो 12ही महिने वेगवेगळ्या सीझनमध्ये घेण्याची इथे सुविधा आहे. अजून प्रवाशांना तुम्ही पर्यटकांना अजून तुम्ही कोणत्या प्रकारची विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावी? सध्या तरी आता आपण पाहतो की अर्ली मॉर्निंग सफारी असते किंवा लेट इव्हिनिंग सफारी असते, परंतु दिवसभर सफारीची संधी इथं उपलब्ध राहणार आहे. नवेगाव बांधपासून आपण बस सोडणार आहोत. त्या बसमध्ये ही सफारी करता येईल आणि प्रत्येक वेळी अख्खी जिप्सी हायर करायची गरज पडणार नाही लोकांना. सीट वाईज आपण इथे चार्जेस केलेले आहेत. त्याच्यामुळं बस भरली की आपण तिथून सोडणार आणि फिरून लोकांना परत घेऊन येणार. याची विशेष उपलब्धी काय आहे? विशेष असंच आहे की अशा प्रकारची सुविधा दुसरीकडे कुठे उपलब्ध नाही आहे. म्हणजे आजपर्यंत जेवढ्या टायगर रिझर्वमध्ये सफाऱ्या झाल्या त्याच्यापेक्षा ही स्पेशल आहे, ऐतिहासिक आहे. इथे प्राणी पक्षी, इथलं वातावरण हे सगळं तर आहेच, पण त्याचबरोबर मी जसं मगाशी म्हटलं पायी चालण्याची संधी या याच्यामध्ये आपल्याला मिळणार.